राज्य सरकारच्या परिवहन विभागाच्या वतीनं गणेशोत्सवासाठी जादा गाड्या सोडण्यात आलेल्या आहेत। मुंबईतून जवळपास 1810हून अधिक जादा गाड्या ज्या आहेत त्या सोडण्यात आलेल्या आहेत। मुंबईतील मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, नेहरू नगर त्यासोबतच इतर आगारातून जवळपास 1810 गाड्या ज्या आहेत त्या कोकणवासियांसाठी सोडण्यात आलेल्या आहेत। एकूण 5103 गाड्या ज्या आहेत त्या संपूर्ण गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये राज्य सरकारच्या परिवहन विभागाच्या वतीनं सोडण्यात आलेल्या आहेत। विशेष करून सकाळच्या आणि दुपारच्या वेळेमध्ये ज्या आहेत या जादा गाड्या जात असल्याची परिवहन विभागाच्या वतीनं माहिती देण्यात आली, कारण की अनेक जणांनी ग्रुपच्या माध्यमातून जे आहे ते आपलं तिकीट बुक जे आहे ते बुक केलं होतं। त्याच्यामुळे कोकण महामार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती वारंवार होत होती आणि त्याच्यामुळे सकाळच्या वेळेस अनेकांनी जाण्यासाठी पसंती जी आहे ते सकाळच्या वेळेस दर्शवलेली आहे। आता आपण सध्या कुर्ला, नेहरू नगर एसटी आगारामध्ये आहोत आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणी अनेक कोकणवासीय आपल्या कोकणामध्ये जाण्यासाठी आपापल्या गावी जाण्यासाठी या ठिकाणी असलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्याचसोबतच मुंबईवरून रत्नागिरी, महाड, खेड त्याचसोबतच श्रीनगर, श्रीवर्धन अशा ठिकाणी जाणाऱ्या एसटी ज्या आहेत त्या या ठिकाणी लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर 2 दिवसावरती गणेशोत्सव आला आहे आणि कोकणातील चाकरमानी खरं तर गेल्या 22 तारखेपासून मुंबईतून कोकणात जायला निघालेल्याचं आपल्याला पाहायला मिळते। 22 तारखेपासून ते 7 सप्टेंबरपर्यंत जवळपास 5100हून अधिक गाड्या ज्या आहेत त्या परिवहन विभागाच्या वतीनं जादा सोडण्यात आलेल्या आहेत। कॅमेरामन अमित शिगवणसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।